मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय पाहायला मिळाला। युवा सेनेचे 10 पैकी 10 उमेदवार विजयी झाले, तर भाजप प्रणित एबीव्हीपीचा अक्षरशः धुव्वा उडाला। आदित्य ठाकरेंनी एक्सपोज करत सगळ्या मतदारांचे आभार मानले। युवा सेनेने परत एकदा वर्चस्व हे सिद्ध केलेलं आहे। हा जो निकाल आज आम्हाला मिळालेला आहे हा केवळ एका सरळ सोप्या निवडणुकीतला निकाल नाही। गेले 2 वर्ष या निकालाकरता सगळ्या युवा सैनिकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे। ही निवडणूक ही गेल्या वर्षी होणार होती, त्यावेळी 92,000 मतदार यादी होती आणि त्यापैकी सुद्धा आम्हाला खात्री होती आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकू, पण या घाबरट सरकारने तेव्हा ती निवडणुकीला स्थगिती आणली। त्यामुळे हा जो विजय आहे हा आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचा विजय आहे, हा सामान्य युवा सैनिकाच्या मेहनतीचा विजय आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये युवा सेनेचा दणदणीत विजय झालाय। सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा धुरळा आपल्याला पाहायला मिळाला। युवा सेनेची विजयाची हॅट्रिक यावेळी झालेली आहे। 2018 मध्ये 10 पैकी 10 जागांवरती युवा सेना विजयी झालेली होती। 2010 मध्ये 10 पैकी 8 जागांवरती युवा सेनेनं विजय मिळवलेला होता। विद्यापीठ धोरण आणि शुल्काबाबत सिनेटमध्ये निर्णय घेतले जात असतात।